ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी. दिवस 236. अध्याय 10. विभूती योग. श्री गणेशाय नमः. हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, हे भूतेश, हे देवदेव, हे जगतपते, त्वं स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थ. हे पुरुषोत्तमा, हे भूत भावना, हे भूतेशा, हे देवदेवा, हे जगतपते, आपण आपल्याच सामर्थ्याच्या योगाने आपल्याला जाणता. येथ आपुले वाढपण जैसे आपणची जाणीजे आकाशे, कामी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. तैसा आपुली ये सर्व शक्ती तुझ तुची जाणसी लक्ष्मीपती, येर वेदादिक मती मिरवती वाया. हा गा मनाते मागा सांडावे, पवनाते वावी मवावे, आदी शून्य तरोनी जावे, केवते वाही. तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाऊके नोहे. आता तुझे ज्ञान होय, तुझची जोगे. जी आपण याते तुची जाणसी, आणि का ते सांगावया ही समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी, आतीची निढळीचा. येथे आपला विस्तार किती आहे, हे ज्याप्रमाणे आकाशाचे आकाशालाच ठाऊक, अथवा माझी घनवट म्हणजे माझी घनता किती आहे, हे जसे पृथ्वीचे पृथ्वीलाच ठाऊक, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते, आपल्या सर्व शक्ती व सामर्थ्य यांना जाणणारा तूच आहेस. तूच आहेस. इतर जी वेदादिक शास्त्रे आहेत, त्यांच्या मती आम्ही भगवंताला जाणतो अशी बढाई व्यर्थच मिरवितात. अहो, वायूच्याही गतीपेक्षा चपल असणाऱ्या मनाला शर्यतीमध्ये मागे कसे टाकता येईल? पवनाला उंजळीने कसे मोजता येईल? आदी शून्य मायासागर आपल्या बाहूच्या जोरावर कसा तरून जाता येईल? हे जसे असंभाव्य आहे, तसेच तुझे ज्ञान आपण स्वतः करून घेणे असंभवनीय आहे. म्हणून तुझे यथार्थ स्वरूप कोणालाच ठाऊक नाही. यासाठीच आता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेणे हे काम तुझ्याच जोगे आहे, म्हणजे तुलाच शक्य आहे. अरे देवा, आपल्या स्वरूपाला तुझा तूच जाणतोस, आणि ते ज्ञान दुसऱ्याला सांगण्यास देखील तूच समर्थ होतोस. तर आता एक वेळ माझ्या ऐकण्याच्या आतीच्या म्हणजे हौसेच्या कपाळीचा घाम पुसा, म्हणजे माझी ऐकण्याची हौस पुरी करा. हे ऐकिले की भूत भावना, त्रिभुवन त्रिभुवन गज पंचानना, सकळ देव देवतार्चना, जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहत आहो, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नोहो. या शोच्यता जरी विनऊ हो, तरी आन उपायो नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, परी ते बापियासी कोरडे. का जे मेघोनी मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी कितया. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तूची गती. हे असो मजप्रती विभूती सांगे. हे भूत भावना म्हणजे समस्त भूतमात्रांची उत्पत्ती करणाऱ्या, त्रिभुवन रूपी गजाचा निराश करणाऱ्या पंचानना, आणि सर्व देवदेवतांना पूज्य असणाऱ्या जगन्नायका, माझे म्हणणे आपण ऐकले का? आम्ही जरी तुझी थोरवी पाहत आहोत, तरी आम्ही तुझ्या पायापाशीही उभे राहण्यायोग्य नाही. ह्या गोष्टीचा म्हणजे आमच्या योग्यतेविषयीचा शोक करून आम्हाला जर आपल्याला विनंती करण्याचे भय वाटले, तर त्याखेरीज आन म्हणजे आणखी दुसरा उपाय नाही. जिकडे तिकडे चहूकडे समुद्र व सरिता तुडुंब भरलेले आहेत, परंतु ते बापुड्या चातकाच्या दृष्टीने कोरडेच असतात, कारण जेव्हा खास मेघातून पाण्याचे थेंब पडतात, तेव्हाच त्याला पाणी मिळणार. त्याप्रमाणे श्रीगुरु घरोघरी सर्वत्र आथी म्हणजे आहेत, परंतु हे श्रीकृष्णा, आमच्यासाठी तूच गती आहेस, म्हणजे आम्हाला सन्मार्गाला लावून ज्ञान देणारा तूच सद्गुरू आहेस. हे बोलणे असो. आता तू मला तुझ्या विभूती सांग. यामिही विभूतीभिः त्व इमान लोकान व्याप्य तिष्ठसी, ताहा दिव्याः ही आत्मविभूतयाः अशेषेण वक्तुम अर्हसी. म्हणून ज्या विभूतींच्या योगाने तुम्ही या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या तुमच्या अद्भुत व दिव्य विभूती पूर्णपणे सांगण्यास आपणच समर्थ आहात.
जी तुझिया विभूती आघविया परी व्यापिती शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मज जी ही विभूती यया समजता लोकाते व्यापुनी आहासी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. महाराज, आघविया म्हणजे सगळ्या विभूती तुझ्याच आहेत, परंतु त्यातील दिव्य शक्तीने व्यापलेल्या आपल्या ज्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्या. हे अनंता, तुझ्या ज्या विभूती यया म्हणजे या समस्त लोकांना व्यापून राहिल्या आहेत, तिया म्हणजे त्यातील प्रधान व नामांकित विभूती आपण कृपया प्रकट करा. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.